आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते मध कुपीपाडा धरणातील गाळ काढण्याच्या कामाचे उद्घाटन। शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण। साक्री तालुक्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते लाठीपाडा व मांजरी परिसरातील मध कुपीपाडा येथील धरणातील गाळ काढण्याच्या महत्वाकांक्षी कामाचे नुकतेच उत्साहात उद्घाटन करण्यात आले। तालुक्यातील लहान मोठी धरणे, बंधारे तसेच दुर्गम दऱ्याखोऱ्यातील जलसाठे पुनर्जीवित करण्यासाठी आमदार गावित यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या अंतर्गत ही व्यापक मोहीम राबविली जात आहे। या उद्घाटनाप्रसंगी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, विजय गांगुर्डे, संभाजीराव अहिरराव, गणेश खैरनार, देवेंद्र गांगुर्डे, हरिभाऊ आंबेकर, अक्षय अण्णा देसाई, सरपंच अनिल पवार, किरण अहिरे, गोटू चौरे, लक्ष्मण महाले, बाबूराव जेट्या कुवर, गोपजी यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ये गाळ है, ये मस्त गाळ है। आम हाय 40 ट्रिपटाची हो गाळ आता मस्त गाळ एकदम कळकळीत कांदा पिकता है आणि 5 है गई है। ये गाळ मस्त है, ये त्यामुळे काही वांधो नाही, खत टाकलं नाही का काही जरूर नाही आणि मस्त गाळ है। पीक म्हणजे एकदम टटळीत है। आम स्वतः टाकीन स्वतःच कोया नहीं तो आम घे उत्पन्न वाढ है त्या आम होगा कोई है मोठा माहेली जायना गाव टाकना मंजुळाताई योजना हारी लाभा लेने अति ही युद्ध नमो विरोही त्यासाठी आई बी बोली रही हो। आज शेतकरी जागे है बटू बापू मावळी त्या जरा नमा है आम्हा बस बंद करू आहे तो आमच्या साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मॅडम सौ मंजुळाताई गावित यांच्यातर्फे त्यांच्या प्रयत्नातून त्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे शुभारंभ केलेला आहे आणि हा जो गाळ आहे हा शेतकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन आपापल्या शेतात जर टाकला तर अत्यंत चांगल्या प्रकारे एक 5-6 वर्ष किंवा 8-10 वर्ष चांगल्या प्रकारे त्या जमीन सुपीक राहणार आहे आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार आहे। तसंच जे शेतकरी गरजू आहेत ज्यांना आवश्यक आहे, जे शेणखत घेऊ शकत नाही किंवा युरिया सुपला टाकू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याची जे गावातील शेतकरी आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि अशी योजना ही त्या गावात पहिल्यांदाच आपण राबवतोय आणि चांगल्या प्रकारे हे जे खत आहे सगळं गाळे काढून आपापल्या शेतात टाकला तर अत्यंत उपयोग होईल आणि भविष्य काळात आपल्याला हे रासायनिक खतं घेण्याची आवश्यकता भासणार नाही। अशा प्रकारे मी आपल्याला हे विशेष करून सांगू इच्छितो आणि तसेच आपल्या महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई तसंच आपल्या विद्यमान आमदार मंजुळाताई गावित त्या सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न करून ही योजना राबवली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। या मोहिमेमुळे धरणाची जलसाठा क्षमता वाढून भूजल पातळी उंचावणार असून विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे। तसेच धरणांमधून निघणारा सुपीक गाळ शेतकरी मोठ्या उत्साहाने आपल्या शेतात नेत असून यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पीक उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे। विकासाची जलधारा आता तालुक्याच्या शेवटच्या गावपाड्यांपर्यंत पोहोचत असून जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा अध्याय लिहिला जात आहे, अशी भावना या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, साक्री, सहसंपादक अनिल गोरे। योजनेनुसार गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ह्या धोरणानुसार आपल्या शासनाने ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आणि सर्व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही एक योजना राबवलेली आहे। अनेक वर्षापासून ही योजना सुरू आहे। त्यातच ह्या वर्षी देखील आपल्या धुळे जिल्ह्यातील आपल्या साक्री मतदारसंघातील आपले 11 लघु प्रकल्प आहेत। ह्या लघु प्रकल्पाचे सर्व धरणांमधील जे मंजूर झाले त्या धरणातील गाळ काढण्यासाठी आपल्या शासनाने मंजुरी दिलेली आहे। त्यानुसार आज आपण आपल्या या साक्री तालुक्यातील मांजरी या गावातील या ठिकाणचे ह्या छोट्याशा प्रकल्पाचं गाळ आज आपण काढायला शुभारंभ केलेला आहे। तसंच लाठीपाड्या धरणाचं देखील गाळ काढण्याचा शुभारंभ आज केलेला आहे। परवाला
मागच्या 2 दिवसापूर्वी बुरुडके या धरणाचं देखील आपण गाळ काढायला सुरुवात केलेली आहे. मागच्या आठवड्यात आपण शेवाळी या प्रकल्पाचं गाळ काढायला सुरुवात केलेली आहे. काळगाव, दातर ती कक्कानी या परिसरातील देखील तिकडच्या प्रकल्पांचं देखील आपण गाळ काढायला सुरुवात केलेली आहे. शेवग्याचं विरखेल या छोट्याशा प्रकल्पाचं जे गाळ काढायचं होतं ते देखील आपण काढायला सुरुवात केलेली आहे. आपल्या तालुक्यातील सर्वच्या सर्व हे 11 लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पातील गाळ काढायला सुरुवात आपण केलेली आहे. त्यात खरोखरच मनापासून आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारचं, मुख्यमंत्री साहेबांचं, मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ आणि आपले बावनकुळे साहेब आणि संबंधित विभागातील आपले सर्वच पदाधिकारी, मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांचं देखील मनापासून मी त्यांचं आभार व्यक्त करते. खरोखर आनंदाची ही गोष्ट आहे की ही शेतकऱ्यांसाठी अतिशय मोफत अशी ही योजना, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अतिशय चांगली ही योजना आहे. सर्व शेतकरी राजाने या योजनेचा त्यांनी फायदा घ्यावा, करून घ्यावा. कारण अतिशय आता सगळ्यांनाच शेतीयुक्त असं आपल्याला हे गाळ आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतीला आपल्याला खतं वापरणं हे योग्य नाही, परंतु हा गाळ इतका गुणकारी आहे, लाभदायी आहे. सर्व शेतकऱ्यांनी याचा त्यांनी सगळ्यांनी फायदा करून घ्यावा अशी मी आपल्या या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना नम्र विनंती करते आणि त्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. आणि सर्व आपल्या या परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्या शासनाचं मनापासून मी आभार व्यक्त करते. तसेच हे काम जे आहे हे आपल्या शासनाकडून आपल्या या प्रगती फाउंडेशन या कंपनीला देण्यात आलेलं आहे. प्रेरणा फाउंडेशन या कंपनीला त्यांनी दिलेलं आहे. म्हणून या प्रेरणा फाउंडेशन यांचे सर्व कर्मचारी सुद्धा प्रत्येक प्रकल्पावर त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित आहेत आणि रात्रंदिवस काम हे चालू आहे असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि मनापासून आनंद झालेला आहे. सर्व माझ्या सरपंच, गावातील सरपंच आणि सर्व गावकऱ्यांनी देखील अतिशय पुढे येऊन त्यांनी सहकार्य घेतलेलं आहे. त्यांचं सहकार्य या ठिकाणी त्यांनी नोंदवलेलं आहे. म्हणून गावकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं देखील मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करते. धन्यवाद.